नमस्कार मंडळी. तर आज सहज असं माझ्या लक्षात आलं, की जुन्या आपल्या काही आठवणी, कारण की आत्ताच्या शाळेच्या आठवणी, जुन्या आठवणी आपल्या याच्यात खूप फरक आहे. तर आधी जेव्हा मी शाळेत राहायची तेव्हा मराठी शाळेत मराठी शाळेत खूप गर्दी राहायची. 10 ते 5चा टायमिंग राहायचा. तर शाळेने जर गावात राहायचो आम्ही, तर गावाने पांदेने जाताना पांदेने एक उठलं का असं पूर्ण 10-15 पोरांची टोळी होऊन जायची डायरेक्ट. म्हणजे एक इथून निघालं, लगेच दुसऱ्या घराच्या शेतातून एक निघालं, असं जायचो. आणि आधी काही युनिफॉर्म वगैरे एवढा माहीत नव्हता. आधी तेव्हा निळा युनिफॉर्म आणि पांढऱ्या त्याच्यावरती शर्ट असे राहायचे. परत फ्रॉक राहायचे, काही स्कर्ट वगैरे तशा टाईपचे. पण मग शाळेत गेल्यानंतर पहिले आम्हाला ओटा झाडावा लागायचा मस्त. तिथले घाण कचरं पूर्ण गोळा करून पहिले आमचे जे अंगणमध्ये आम्हाला राहायचे तो अंगण आम्ही साफ करायचो सर्व. त्याच्यानंतर प्रार्थनेची बेल व्हायची. प्रार्थनेची बेल झाली का रांगेत उभं राहायचं सगळ्यांना. आणि शिक्षकांचा दबदबा लय घाबरायचो आम्ही. आता तर काहीच नाही शिक्षकांचा धाक. लाईनीत उभे राहिलो उंचीप्रमाणे, ज्याची उंची कमी तो 1 नंबर उंचीनुसार असं उभं राहायचं. त्याच्यानंतर मग विश्राम, सावधान, त्याच्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा व्हायची, भारत माझा देश आहे. परत प्रार्थना व्हायची, अजान आम्ही तुझी लेकरे, बलसागर भारत होवा. हो हो खरा तो एकची धर्म. ते झाल्यावर पसायदान व्हायचं. आता विश्वास नके देवे. पसायदान झाल्यानंतर मग परत उठायचो. परत श्लोक व्हायचा, ओम भूर्भुवस्सुः, शांती शांती करत प्रार्थना संपल्यानंतर परत रांगेत आम्ही जायचो, शाळेत बसायचो. शिक्षक आल्यानंतर हजेरी घ्यायची. हजेरी घेतल्यानंतर यस सर, यस मॅडम म्हणायचो. परत झालं की मग व्हायचे तासिका सुरू. आणि तेव्हा काही पुस्तकं वगैरे स्पेशल एक वही राहायची. एवढी परिस्थिती एका वहीमध्येच 3 भाग राहायचे. 3 भागामध्ये एक मराठीचा भाग, हिंदीचा भाग. पण मात्र पानांची आम्हाला काळजी होती. आम्ही अक्षर असं काटेकोरपणे काढायचो की एक पान वाया जायला नको. एखादं फाटलं बी तर फाटलेले गळलेले पानं गोळा करून करून ते जे शिवणारे असतात गावामध्ये, चप्पल शिवणारे, त्यांच्याकडून आम्ही एक वही बनवायचो. त्या पानांचा यूज करायचो आम्ही, कच्ची वही म्हणून. आणि त्या वह्यांचा आपण यूज करून असं मस्त काटेकोर सुरळीत लिहायचो. पेन संपू द्यायचो नाही आम्ही, कारण की तो पेन जर संपला तर दुसरा पेन व्हायला. पेन्सिल 3 रुपयाला पेन, 3चा पेन म्हणजे आमच्यासाठी खूप. आणि 5चा जो बॉल पेन भेटला तर तो खूप खुश. आणि ती कॅमलची जी कंपोस्ट असते ती जर भेटली तर मग आमच्यासाठी बापरे बाप, बेकार खुश होऊन जायचं आम्ही. नवी बॅग, नवी शाळेत जायला पहिला आनंद काय राहायचा आम्हाला, नवी पुस्तकं. नवी पुस्तकं पहिले भेटल्यानंतर पूर्ण चाळून टाकायचो, चित्र बघण्यासाठी आवडायचे. जवळ पुस्तकांना तर जपायचो आम्ही. नवीन नवीन नंतर मग काही वापर झाला मग काही नाही. त्याच्यानंतर युनिफॉर्म भेटायचा. पहिल्या दिवशी शाळा उघडायची वाट बघायचो त्याच्यासाठी. शाळा उघडली, सर्व मित्र मैत्रिणी भेटायचे, दुपारचं जेवण वगैरे. शाळा सुटली का आनंदाने घरी जायचो आम्ही.